तर आजची रेसिपी आहे आपली उपवासाची कटलेट. त्यासाठी इथे मी साबुदाणा हा भाजून घेतलाय आणि इकडे आपण शेंगदाणे छान असे भाजून घेतलेत, बटाटे उकडून घेतले आणि इकडे उकडलेला बटाटा छान असा स्मॅश करून घेतलाय. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जे की आपण तयार केलेलं साबुदाण्याचं पीठ, शेंगदाण्याचा जाडसर असं मी कूट केलेला आहे, तो देखील आपण याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे. आता तसंच आपण याच्यामध्ये टाकणार आहोत लाल मिरची पावडर, मीठ आणि थोडंसं जिरेपूड. आता आपल्याला हे छान हाताने असं मळून घ्यायचं आहे, एकत्रित याचा असा गोळा करायचा आहे. जर आपल्याला साबुदाणा खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर असे कटलेट आपण नक्कीच करून बघू शकताय. अशा प्रकारे आपले आता पीठ छान असं एकत्रित होत आहे. छान असं याला एकत्रित करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला सगळा गोळा करून तयार आहे. आता आपण याला 5-10 मिनिटांसाठी असं ठेवून देणार आहोत. नंतर याचे आपण छोटे छोटे कटलेट करून घेणार आहोत. आता आपण यातला थोडासा पोर्शन काढून घेणार आहोत आणि अगोदर आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे, जेणेकरून आपले ही कटलेट असे छान असे वळल्या जातील. असा आकार देऊन घेणार आहोत आपण. आपल्या आवडीप्रमाणे आपण कुठल्या पण शेपमध्ये याला छान असं आकार देऊ शकतो. तर मी अशा पद्धतीने करून घेणार आहे. आता सगळे कटलेट आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले सगळे कटलेट करून घेतलेत. आता आपण याला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आता आपण तेलामध्ये टाकून घेतलेत कटलेट. आता ते आपण छान फ्राय होऊ देणार आहोत. आपण आता कटलेट दुसऱ्या साईडनं असे पलटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले कटलेट आणि चटणी तयार झाली.